फिगर्स ऑफ स्पीच याला आपण भाषेचे अलंकार म्हणतो. काय म्हणतो? भाषेचे अलंकार. We call figure of speech in Marathi भाषेचे अलंकार. Yesterday we learned half of the portion of this part. Yesterday we have learned about simile, metaphor and alliteration. आणि काल आपण पाहिलं होतं की फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय आहे. तर फिगर ऑफ स्पीच म्हणजे भाषेचे सौंदर्य वाढवतात. कशाचं सौंदर्य वाढवतात? भाषेचं. जसं ह्युमन बीइंग आपल्या अंगावरती वेगवेगळे ऑर्नामेंट्स लग्न समारंभामध्ये एखाद्या कार्यक्रमामध्ये परिधान करतात. तर त्याचा हेतू कसा असतो? तर स्वतःला सुंदर दाखवण्यासाठी किंवा आपल्या स्वतःचं सौंदर्य वाढवण्यासाठी. टू लुक ब्युटिफुल और टू ब्युटिफाय अवरसेल्फ. आपल्या स्वतःचं सौंदर्य वाढवण्यासाठी दाखवण्यासाठी त्याचा वापर आपण करत असतो. मग इन लँग्वेज ऑल्सो सच टाइप्स ऑफ फिगर ऑफ स्पीच दॅट ब्युटिफाय द लँग्वेज. भाषेमध्ये असे काही अलंकार आहेत की ते भाषेचं सौंदर्य अधिक खुलून दाखवतात. ही भाषा समृद्ध करतात, भाषा सुंदर बनवतात. आणि विशेष म्हणजे लेखकाचे आणि कवीचे विचार या अलंकारांच्या वापरातून आपले विचार प्रभावीपणे वाचकांच्या समोर त्या ठिकाणी मांडतात है ना. तर त्यालाच अलंकार असं म्हणतात. मग आता अँटीथेसिस हा अलंकार आहे. याला आपण विरोधालंकार म्हणतो. काय म्हणतो? विरोधा, अँटी. द मीनिंग ऑफ दॅट फिगर ऑफ स्पीच इज हाइड इन इट्स नेम. अँटी. आता या शब्दाची जर आपण फोड केली तर अँटीचा अर्थ होतो अपोजिट आणि थेसिसचा अर्थ होतो आयडिया. थेसिसचा अर्थ काय होतो? आयडिया. याचा अर्थ काय की या अलंकारामध्ये विरोधा अलंकारामध्ये दोन विरोधी गोष्टींचं एकत्रीकरण केलेलं असते किंवा ते आलेल्या असतात. टू अपोजिट आयडियाज आर कम टुगेदर. इन शॉर्ट वी कॅन से दॅट टू अपोजिट आयडियाज आर कम टुगेदर. आपण असं शॉर्टकट म्हणू शकतो की दोन विरोधी विचार त्या एखाद्या कवितेच्या ओळीमध्ये आलेल्या असतात. मग टेक द एक्झाम्पल. टू एअर इज ह्युमन, टू फॉरगिव्ह डिव्हाइन. आता चुका करणे हा एक माणसाचा गुणधर्म आहे. चुका माणसाकडून होतातच आणि माफ करणे हे एक माणसाचं मोठेपण आहे. आता चुका करणे आणि माफ करणे म्हणजे हे दोन्ही शब्द या ठिकाणी अपोजिट आहे. काय आहे? अपोजिट आहे. फॉरगिव्हचा अर्थ होतो माफी देणे, माफ करणे, क्षमा करणे. आणि चुकीत इथे ईडचा अर्थ होतो चुकणे. काय होतो? चुकणे. आणि चुकणे आणि माफ करणे बोथ दी वर्ड्स आर अपोजिट टू ईच अदर. म्हणजे चुकणे आणि माफ करणे या दोन विरोधी विचारांचं एकत्रीकरण या वाक्यामध्ये आलेलं आहे. देन टेक द सेकंड एक्झाम्पल. व्हेरी ब्युटिफुल एक्झाम्पल. यू कॅन अंडरस्टँड दॅट द क्लिअर रोल ऑफ antithesis in various lines when the funds are low and the debts are high. When the funds are low. आता फंड म्हणजे काय? पैसा, निधी ज्याला म्हणतो आपण, पैसा आपण म्हणतो. आता पैसा कसा आहे? लो आहे. आपल्याकडे असणारा पैसा कमी आणि कर्ज मात्र काय आहे? जास्त आहे. आता इथे डेब्ट्स म्हणजे काय? कर्ज. आता when the funds are low and the debts are high. जेव्हा पैसा कमी असतो आणि कर्ज जास्त असते. म्हणजे हाय आणि लो. लो अँड हाय these opposite words are come in that line. या ओळीमध्ये कोणते शब्द आलेले आहेत मग? अपोजिट, लो आणि हाय. म्हणजे दोन विरोधी विचार त्या ठिकाणी आलेले आहेत. विचार. कर्ज कसं आहे? फंड्स कसा आहे? लो आहे. आणि कर्ज कसं आहे? जास्त आहे. कमी जास्त या दोन विरोधी विचारांचं एकत्रीकरण या वाक्यामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून याला अँटीथेसिस असं म्हणतात. काय म्हणतात? अँटीथेसिस. इट इज कॉल्ड ॲज अ अँटीथेसिस फिगर ऑफ स्पीच. अँटी मीन्स अपोजिट आहे, थेसिस मीन्स आयडिया. हे शब्द काय आहेत? अँटी आहेत आणि विचार मात्र त्या ठिकाणी काय आहे? अपोजिट आलेले आहेत. सी कम्स अँड गो. ती आली आणि गेली. आली आणि गेली म्हणजे येणे आणि जाणे. येणे आणि जाणे काय आहे? विरोधी शब्द आहेत, विरोधी विचार आहेत. Then we can take another example. He works hard. He worked hard
डे अँड नाईट, ही वर्क हा डे अँड नाईट. मग त्याने रात्रंदिवस मेहनत केली कशासाठी? टू गॉट सक्सेस, टू गॉट सक्सेस किंवा गेट सक्सेस, यश मिळवण्यासाठी त्याने रात्रंदिवस मेहनत केली. आता मेहनत कशी केली? वर्क हार्ड. कशी केली बाळाओ? डे अँड नाईट. व्हॉट इज द ऑपोजिट ऑफ डे? नाईट. वी कॅन से दॅट. व्हॉट इज द ऑपोजिट ऑफ नाईट? डे. दिवसाचा ऑपोजिट काय? रात्र. रात्रचा ऑपोजिट काय आहे? दिवस आहे. ओके, लक्षात आलं. त्यानंतर आपण असं म्हणू शकतो यंग अँड ओल्ड, यंग अँड ओल्ड कम टुगेदर, यंग अँड ओल्ड कम टुगेदर. म्हातारे आणि तरुण एकत्र आले. म्हणजे आता या ठिकाणी परत ऑपोजिट वर्ड कोणता आहे? यंग अँड ओल्ड आहे. कोणता आहे? यंग अँड ओल्ड. इट इज कॉल्ड ॲज अँटिथेसिस. आणि याला काय म्हणतात? मग अँटिथेसिस म्हणतात. विरोधालंकार असं म्हणतात. लक्षात राहील की विरोधालंकारामध्ये दोन विरोधी कल्पनांचं एकत्रीकरण आलेलं असते. दोन विरोधी विचार त्या वाक्यातून व्यक्त झालेले असतात. टू ऑपोजिट आयडियाज हॅव बीन एक्सप्रेस्ड इन दॅट लाईन. ओके, देन नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज ओनोमोटोपिया. ओनोमोटोपिया. आता ओनोमोटोपिया म्हणजे काय? ध्वनी अलंकार. मग या ध्वनी अलंकारामध्ये काय असते? साऊंड एक्सप्रेसिंग वर्ड्स असतात. काय असतात? साऊंड एक्सप्रेसिंग वर्ड. मी जर म्हटलं आता रप रप पाणी पडतोय, पाणी कसा पडतोय? रप रप. लगेच रप रप या आवाजावरून आपल्या मनामध्ये त्या ध्वनीचा बोध होतो. आता रप रप पाणी पडतो याची इमेज आपल्या मनामध्ये निर्माण होते. आणि रप रप हा शब्द काय आहे? साऊंड इंडिकेटिंग वर्ड आहे, साऊंड एक्सप्रेसिंग वर्ड आहे. आणि म्हणून त्याला ध्वनी अलंकार. ध्वनी याच्यातच आपल्याला लक्षात येते की ध्वनी म्हणजे काय? साऊंड. कुठेतरी या अलंकारामध्ये ध्वनीचा बोध होत असावा. आणि ज्या कवितेच्या ओळीमधून आपल्याला साऊंडचा या ठिकाणी बोध होतो, ध्वनीचा बोध होतो, त्याला ध्वनी अलंकार असं म्हणतात. मग साऊंड इंडिकेट और एक्सप्रेसिंग वर्ड त्याच्यामध्ये असतात. जसं उदाहरणार्थ द रसलिंग लीव्स. रसलिंग लीव्स. आता रसलिंग म्हणजे काय? सळसळ सळसळ करणे आहे ना. जेव्हा हवा वेगात वाहते तेव्हा हवेने त्या झाडांची पानं सळसळ 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 असा आवाज करतात. मग याच्यामध्ये साऊंड एक्सप्रेसिंग वर्ड कोणता आहे? रसलिंग. कोणता आहे? रसलिंग. आणि मग या अलंकार आहे ओनोमोटोपिया. कोणता आहे? ओनोमोटोपिया. द येलो टीथ ट्विटरिंग. आता ट्विटरिंग, ट्विटरिंग म्हणजे काय? दात खाणे म्हणतो आपण त्याला. दात खाणे हे आपण म्हणतो ना, खाणं झोपेत दात खातो, झोपेत दात खातो. मग दात खातो म्हणजे आवाज, त्या आवाजाचा बोध आपल्या मनामध्ये येतो. दात खाणे म्हणजे कडकड 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 असा आवाज होतो आहे ना. तर समजा असं म्हणू शकतो विजेचा कडकडाट. द लाइटनिंग थंडर. लाइटनिंग थंडर. आता विजेचा कडकडाट म्हटल्यानंतर तो आवाज कसा असतो हे आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. लगेच त्या आवाजाचा बोध आपल्या मनामध्ये निर्माण होतो है ना. आणि मग लाइटनिंग, थंडर या वाक्यामध्ये सुद्धा अलंकार कोणता होतो? मग ओनोमोटोपिया असा होतो. द येलो ट्विटरिंग, द बर्ड चीर्प. बर्ड चीप. आता चीप म्हणजे काय? पक्ष्यांची चिवचिवाट. पक्ष्यांची चिवचिवाट. मग कशी असते पक्ष्याची चिवचिवाट? चिव 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 चिव. पक्ष्यांचा आवाज कसा असतो? तर या ठिकाणी साऊंड इंडिकेटिंग वर्ड कोणता आहे? चीर. कोणता आहे? दॅट इज व्हाय इट इज कॉल्ड ॲज अ ओनोमोटोपिया फिगर ऑफ स्पीच. म्हणून त्याला ध्वनी अलंकार असं म्हणतात. काय म्हणतात? ध्वनी. म्हणजे ज्या कवितेच्या ओळीतून ध्वनीचा बोध होतो त्या ओळीचा अलंकार हा ध्वनी अलंकार असतो. कोणता असतो? ध्वनी अलंकार. त्याला इंग्रजीमध्ये ओनोमोटोपिया असं म्हणतात. काय म्हणतात? ओनोमोटोपिया. देन नेक्स्ट इज पर्सोनिफिकेशन. चेतना गुणोक्ती अलंकार. निसर्गातील निर्जीव गोष्टी सजीवांप्रमाणे वागतात, हालचाल करतात, मुवमेंट करतात, त्याला म्हणतो आपण चेतना. आता चेतन म्हणजे काय? चेतनचा अर्थ काय होतो बाळा? जीव. काय होतो? जीव. मग हा जीव कोणामध्ये ओतला जातो? निसर्गातील निर्जीव गोष्टी. जसा सजीवांचा गुणधर्म आहे, व्हाट आर द क्वालिटीज, व्हाट आर द फीचर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम? क्राइंग, प्लेइंग, रनिंग, लाफिंग. ओके. मग लाफिंग, क्राइंग, प्लेइंग, जॉय, सॉरो, दुःख व्यक्त करणे, आनंद व्यक्त करणे, हसणे, रडणे, खेळणे हा गुणधर्म कोणाचा आहे? सजीवांचा आहे.
मग हा गुणधर्म कुणाला बहाल करणे? निर्जीवांना. आणि मग जणू काही निर्जीव गोष्टी ह्या सजीवांप्रमाणे वागतात. निर्जीव गोष्टी कुणाप्रमाणे वागतात? सजीवांप्रमाणे वागतात. तेव्हा तिथे अलंकार असतो पर्सोनिफिकेशन. सो लेट अस टेक द वन एक्झाम्पल. द सिटी गोज ऑन ग्रोइंग. सिटी गोज ऑन ग्रोइंग. आता ग्रोइंग म्हणजे काय? वाढणे. ग्रोइंगचा अर्थ काय होतो? वाढणे, इन्क्रीज होणे. काय होणे? इन्क्रीज. आता इन्क्रीज कोण? तर सिटी म्हटलं. कोण म्हटलं? शहर वाढतात का? वाढणे कोणाचा गुणधर्म आहे? सजीवांचा आहे. आपण लहानचे काय झालो? मोठे. वृक्ष लहानचे मोठे होतात, प्राणी लहानचे मोठे होतात. मग हा जो गुणधर्म आहे ग्रोविंग, हा कुणाचा गुणधर्म आहे? तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा आहे, सजीवांचा आहे. एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन ग्रो बट नॉन लिव्हिंग थिंग्स कॅनॉट ग्रो. आता टेबल, चेअर, विंडो, डोर, क्लास नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत, दॅट कॅनॉट बी ग्रो. वाढू शकतात काय? मग वाढणे कोणाला म्हटलं? सिटी गोज ऑन ग्रोइंग. शहर वाढत आहे, शहर वाढत आहे. ओके. मग वाढणे गुणधर्म हा सजीवांचा आहे, तो कुणाला बहाल केला? सिटीला. आणि आता शहर हे कसं मानवी गुणधर्मानुसार वागत आहे, म्हणजे वाढणे हा गुणधर्म त्याच्यामध्ये घातलेला आहे. म्हणून त्याला म्हणतात चेतना गुणवृत्ती. काय म्हणतात? चेतन. आणि म्हणतात पर्सोनिफिकेशन म्हणतात. काय म्हणतात? The birds carries message. Bird carries message. पक्ष्यांनी संदेश आणला. आता can birds speak with each other or can birds speak to us? पक्षी आपल्या सोबत बोलतात का? कधी बोलत नाही. पण मेसेज कोणी आणला म्हटलं? बर्डनी आणला. कोणी आणला? पक्ष्यांनी संदेश आणला. पक्ष्यांनी संदेश आणला. आता ऍक्च्युअली कॅरिंग मेसेज इज अ वर्ड ऑफ ह्युमन बीइंग. कोणाचा आहे? ह्युमन बीइंग आहे. पोस्टमन आपल्याला काय असं मानत असतो, आपल्याकडे पत्र आणत असतो, आपल्याला विविध प्रकारचे मेसेजेस आणत असतो, आहे की नाही? माणसं माणसाला मेसेज देत असतात. आपण एकमेकाला निरोप देतो. कोणाचा निरोप आपल्याला, आपण कोणाला तरी निरोप देतो. सो कॅरिंग मेसेज हा गुणधर्म आहे मानवाचा. आणि तो कुणाला बहाल केला म्हटलं? आता बर्ड्सला म्हटलं. कोणाला म्हटलं? बर्ड्सला. द नेक्स्ट एक्झाम्पल. ओ ट्री माय डिअर ट्री हेल्प मी. ओ ट्री माय डिअर ट्री हेल्प मी. आता हेल्प हा गुणधर्म कुणाचा आहे? माणसाचा. आपण एकमेकांना मदत करतो. आपण एकमेकांना मदत करतो. पण याची मदत कुणाला मागितलेली आहे? ट्रीला. कुणाला मागितली? ट्रीला. मग ट्री मदत करतात का? नाही. मग मदत करण्याची भावना ट्री मध्ये या ठिकाणी व्यक्त झालेली आहे. झाडाकडे मदत मागितलेली आहे आणि झाड जणू काही आता मदत करत आहे. या भावनेने तो जीव त्याच्यामध्ये उतरलेला आहे. मदत करण्याचा गुणधर्म सजीवांचा आहे. झाडे मदत करत नाही. ऍक्च्युअली आता झाडांची आपल्याला वेगळ्या पद्धतीने मदत होते, तो भाग वेगळा. पण ऍक्च्युअली झाडं आपल्याला मदत करतात का? नाहीये. मग इथं काय म्हटलं? ओ ट्री डिअर ट्री हेल्प मी. ओ ट्री डिअर ट्री हेल्प मी. है ना? हे झाडा मला मदत कर. पण ऍक्च्युअली ट्री कॅनॉट बी हेल्प. स्टार डान्स इन द स्काय. स्टार डान्स इन द स्काय. आता कोण डान्स करते म्हटलं? स्टार. आता ऍक्च्युअली द क्वालिटी ऑफ डान्सिंग इज अ ह्युमन बीइंग. डान्स करणे, नृत्य करणे गुणधर्म कुणाचा आहे? मानवाचा आहे. मग आकाशामध्ये चांदण्या कधी नाचतात का? मग नाचणे गुणधर्म कुणाचा आहे? आपला आहे. मग नाचणे हा गुणधर्म कुणामध्ये टाकलेला आहे? स्टार मध्ये टाकला. आणि आता स्टार काय करते बाळाओ? डान्स करत आहे. वेअर? इन द स्काय. जणू आकाशामध्ये चांदण्या नृत्य करत आहे, नाचत आहे. आता अजून एक उदाहरण जर आपण घेतलं. माय स्कूल ऑलवेज स्पीक विथ मी. माय स्कूल ऑलवेज स्पीक विथ मी. माझी शाळा ना माझ्यासोबत बोलते. आता शाळा बोलत असते का कधी? शाळा ही बोलत नाही. शाळा ही काय आहे? नॉन लिव्हिंग थिंग आहे. पण स्पीक हा गुणधर्म कुणाला? तर शाळेला म्हटलं. शाळा माझ्यासोबत बोलते. शाळा कधीच बोलत नसते. मग तेथे अलंकार कोणता होतो? पर्सोनिफिकेशन. कोणता होतो? आता
कम लिटल लिव्ह सेड द वाईन वन डे, एक दिवस हवा म्हणाली, ए लहान पानांनो चला माझ्यासोबत. कोण म्हणालं? हवा म्हणाली. काय म्हणालं? हवा. कुणाला म्हणाली? लिटल लिव्हजला म्हणाली. कम लिटल लिव्हज सेड द वाईन वन डे. म्हणजे हवा एके दिवशी पानांना म्हणाली. काय म्हणाली? चला माझ्या सोबत. आता हवा बोलते का? हवा बोलते का कधी? नाहीये. बरं हवा कोणाला बोलली म्हटली? लिटल लिव्हजला. काय म्हणाली? चला. चलणे गुणधर्म कोणाचा आहे? माणसाचा आहे, है ना. आणि दुसरी गोष्ट सेड म्हणणे. आपण एकमेकांना म्हणत असतो. इथं हवा म्हणाली. कुणाला म्हणाली? लिव्हजला म्हणाली. चल. काय म्हणाली? चल. म्हणजे गुणधर्म हा निर्जीवांमध्ये सजीवांचा गुणधर्म टाकलेला आहे. आणि येथे निर्जीव गोष्टी ह्या कशा हालचाल करत आहे? तर सजीवांसारख्या हालचाल करत आहे असं म्हटलेलं आहे. एक उदाहरण जर असं घेतलं आपण, द व्हॅली प्ले हाइड अँड सीक. हाइड अँड सीक. द व्हॅली प्ले हाइड अँड सीक. आता व्हॉट इज मीन बाय हाइड अँड सीक? हाइड अँड सीक म्हणजे लपंडाव. लपंडाव काय आहे? गेम आहे. नेम ऑफ द गेम खेळणे. कोण खेळतोय म्हटलं? व्हॅली. दर्या खोऱ्या काय खेळतात? लपंडाव खेळतात. ऍक्च्युली दॅट इज नॉट द क्वालिटी ऑफ नॉन लिव्हिंग थिंग टू प्ले. खेळणे हा गुणधर्म त्यांचा नाही. खेळणे गुणधर्म कोणाचा आहे? आपला आहे. कोण खेळते म्हटलं? व्हॅली. मग ही निर्जीव गोष्ट आहे. हिला गुणधर्म बहाल केला कोणता? खेळण्याचा. कोणता केला? खेळण्याचा. म्हणणे गुणधर्म कोणाचा आहे? माणसाचा. आता हे कुणाला म्हटली? लिटल लिव्हजला म्हटली. चालणे गुणधर्म कोणाचा आहे? माणसाचा. कुणाला चाल म्हटली? पानांना चाल म्हटली. हवा कधी बोलते का? नाही. मग वाईन सेड. वाईन सेड. आता चालणे बोलणे हा गुणधर्म आपला आहे. तो गुणामध्ये बहाल केला, निर्जीवांमध्ये बहाल केला. त्यालाच म्हणतात पर्सॉनिफिकेशन. होप इज द थिंग विथ फिदर. आशा अशी आहे जिला पंख असतात. कुणाला पंख असतात म्हटलं? आशेला पंख असतात. होप इज द थिंग विथ फिदर्स. आता पंख कुणाला असतात? सजीवांना असतात. पक्ष्यांना पंख असतात. आशेला पंख असतात. तरी बाळापती तुमच्या आमच्या ज्या काही जीवनाच्या आशा असतात, मला कलेक्टर बनायचंय, मला आयएस बनायचं आहे ना, माझ्या ज्या काही आशा आहेत, अपेक्षा जीवनात, याला काही पंख आहेत का? पण आशेला पंख म्हटलं. आशेला काय गुणधर्म बहाल केला? पंख. फिदर. फिदर. मग ऍक्च्युली फिदर कुणाला असतात? सजीवांना असतात, पक्ष्यांना असतात, है ना. मग हे पंख कुणाला म्हटलं? हो. कुणाला म्हटलं? हो. मग ऍक्च्युली असं असते का? पण वर्णन असते. मग याला अलंकार म्हणतात. मग या सगळ्या वाक्यातून मला सांगा बरं काय एक्सप्रेस झालं? दिस ऑल दीज सेंटेन्स एक्सप्रेस द ब्युटी ऑफ लँग्वेज. ही सगळी सेंटेन्सेस आहेत. काय एक्सप्रेस करतात? भाषेचं सौंदर्य एक्सप्रेस करतात. ऐकायला बोलायला आपल्याला चांगलं वाटते, है ना. भाषा अधिक खुलून दिसते आणि त्यालाच अलंकार असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. नंतरचा अलंकार आहे हायपरबोलिक. अतिशयोक्ती अलंकार. मी तुझ्यासाठी चंद्र सूर्य तारे तोडून आणीन. इज इट पॉसिबल? इज इट पॉसिबल इन रियल लाईफ? नो, इट कॅनॉट बी पॉसिबल. पण एखाद्याला इम्प्रेस करण्यासाठी आपण या शब्दाचा वापर करतो, या वाक्याचा वापर करतो. आपला भाव व्यक्त करण्यासाठी आपण कल्पनेच्या बाहेर जाऊन वर्णन करतो. त्याला एक्झॅगरेटेड डिस्क्रिप्शन म्हटलेलं आहे. एक्झॅगरेटेड डिस्क्रिप्शन इट मीन्स बियॉन्ड इमॅजिनेशन. बियॉन्ड इमॅजिनेशन दॅट कॅनॉट बी ट्रू. गणपतवाणी बिडी पितांना नुसती चावायचा काढी आणि म्हणायचा या जागेवर बांधीन मी माडी. मराठीतलं उदाहरण आहे. शक्य आहे का माडी बांधण्याची गप्पा करतो? बिडी प्यायची सोय नाही, माडी बांधण्याची गप्पा करतोय, है ना. दमडीचं तेल आलं, सासूबाईचं नाना झालं, मामाची दाढी झाली, पूर्ण तेल झाकून ठेवलं, लँडोरणीचा पाय लागला आणि वेशीपर्यंत ओघळ गेला. वेशीपर्यंत ओघळ गेला म्हटलं. कशाचं वर्णन आहे? अतिशयोक्ती अलंकाराचं वर्णन आहे. कशाचं आहे? म्हणजे कल्पना विलास आहे केवळ. काय आहे? म्हणजे ह्या गोष्टी ऍक्च्युअल लाईफ मध्ये शक्य नसतात. शक्य असतात का? नाहीये. मग बघा, माय सन इज लाईक अ मून. माझा मुलगा चंद्रासारखा आहे. आता मुलगा कधी चंद्रासारखा असतो का? नाही. माय सन इज लाईक अ मून. आता इथे अलंकार अजून एक होतो बाळाओ, सिमिली. कोणता होतो? सिमिली. उपमान कोणता आहे? सन. उपमेय सन. उपमान काय आहे? मून. म्हणजे अलंकार याच्यामध्ये दोन होतात,
पण वर्णन असं इथे आहे, माय सन इज लाईक अ मून, माझा मुलगा चंद्रासारखा आहे. ऍक्च्युली असं नसते. असते का कधी नाही. एक उदाहरण जर अजून घेतलं आपण बघा, 1000 candles lit in her starry eyes. तिच्या चमकणाऱ्या डोळ्यामध्ये हजारो मेणबत्त्या प्रकाशित झाल्या. 1000 candles lit in her starry eyes. 1000 candles. आसवांचं वर्णन आहे. कशाचं वर्णन आहे? आसवांचं वर्णन आहे. डोळ्यामध्ये अश्रू जमा झाले. कवीनं वर्णन केलं, त्या आसू चमकतात आहेत आणि कवीनं म्हटलं 1000 candles lit in her starry eyes. तिच्या डोळ्यामध्ये जणू काही हजारो मेणबत्त्या प्रकाशित झाल्या. आसवांचं वर्णन केलं, त्याला कॅन्डल म्हटलं. आणि 1000 कॅन्डल डोळ्यामध्ये किती पेटत असतात का? म्हणजे हे एक्झाम्पल कशाचं आहे मग? अतिशयोक्तीचं. कशाचं आहे? याला म्हणतात अतिशयोक्ती अलंकार. हायपरबोली म्हणतात. काय म्हणतात? हायपरबोली. आय स्लेप्ट फॉर 1000 इयर्स. मी 1000 वर्ष झोपलो. एखाद्याला म्हणायचं मी खूप झोपलो असा भाव व्यक्त करायचा आहे त्याला. मी खूप झोपलो, खूप दमलो, तो खूप झोपलो. आणि हे खूप झोपलो हा भाव म्हणण्यासाठी त्याने थोडं एक्झॅगरेटिव्ह डिस्क्रिप्शन केलं. मी झोप अशी घेतली जणू काय मी 1000 वर्ष झोपलो. आता ऍक्च्युली 1000 वर्ष कोण झोपत असते का? आणि मग वर्णन आहे, आय स्लेप्ट फॉर 1000 इयर्स. मी 1 वर्षासाठी झोपलो, किंवा मी 1 वर्ष झोपलो. 1 वर्ष झोपत नसतो. 1 वर्ष झोप म्हणजे भरपूर झाली. म्हणजे हे एक्झाम्पल कशाचं आहे? मला बियॉन्ड इमॅजिनेशन आहे. दॅट कॅनॉट बी ट्रू. ऐकायला बरं वाटते, वाचायला बरं वाटते, आणि यालाच म्हणतात अतिशयोक्ती. माय बॅक पेन वेट अ टन. माय बॅक पेन वेट अ टन. माझ्या पाठीवर जणू काही क्विंटलाचं ओझं आहे. टनचं ओझं आहे. टन क्विंटलापेक्षा भारी. टन म्हटलं त्याला. 1 टन 2 टन असतो की टन. पाठीवर 1 टन ओझं आहे. आता पाठीवर 1 टन ओझं पेलण्याची क्षमता आहे का माणसाची? नाही. वर्णन कसं आहे? अतिशयोक्तीचं आहे. कसं आहे? अतिशयोक्तीचं. त्या ठिकाणी जर आपण अजून म्हटलं, आय विल कॅच फॉर यू स्टार्स अँड मून. मी तुझ्यासाठी चंद्र सूर्य तारे तोडून आणि शक्य आहे काय? शक्य नाही. आपल्या मनातील भाव व्यक्त करण्यासाठी आपण अति एक्झॅगरेटेड ज्याला म्हणतात, कल्पनेच्या पलीकडेही जाऊन आपण त्याचं वर्णन करत असतो. तेथे अलंकार असतो अतिशयोक्ती अलंकार. These are the 7 figures of speech. In the yesterday's period we have learned about we have get the information about simile, metaphor and alliteration. है ना? मागील तासिकेमध्ये आपण त्याचं केलेलं आहे, माहिती घेतली आहे. तर अँटिथेसिस, ओनोमोटोपिया, पर्सोनिफिकेशन आणि हायपरबली. अतिशयोक्ती या उदाहरणाची या अलंकाराची लक्षात आले ना?